विद्यार्थी मित्रांनो, चौथी शिष्यवृत्ती आणि पाचवी शिष्यवृत्तीच्या तयारीच्या दृष्टीनं आपल्याला शुद्ध अशुद्ध वाक्यरचना अतिशय अचूकपणे ओळखता आली पाहिजे, ओळखता येणं गरजेचं असतं. तर शुद्ध अशुद्ध वाक्यरचना वाक्य ओळखण्यासाठी आपण पुढील प्रमाणे कृती करावयाची आहे. तर बघा, यामध्ये मराठी भाषेच्या दृष्टीनं मराठी भाषेची काही मूलभूत कौशल्ये आहेत आणि ती कौशल्ये आहेत श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. यामध्ये आपल्याला मराठी या भाषेचा विचार करता आपले श्रवण, भाषण, वाचन व लेखन हे शुद्ध असले पाहिजे. जर श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन जर शुद्ध नसेल तर वाक्याचा अर्थ बदलतो, वाक्याचा अनर्थ निघतो, वेगळा अर्थ निघतो आणि यासाठी ही शुद्ध वाक्य रचना आपल्याला ओळखता येणं गरजेचं असतं. श्रवण मध्ये आपली जी भाषा आहे ती व्यवस्थित ऐकावी लागते. भाषण आपल्याला बोलताना व्यवस्थित विचार करून बोलावं लागतं. वाचन करताना व्यवस्थितपणे शुद्ध शब्दांचा वापर करून वाचन करावे लागते. लेखन भाषेच्या व्याकरणाच्या नियमाप्रमाणे आपल्याला लेखन करावे लागते. आता ही शुद्ध शब्द किंवा शुद्ध वाक्ये ओळखता येण्यासाठी आपल्याला खालील बाबींचा विचार करणं गरजेचं असतं. कोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं असतं त्या बाबी आता आपण पाहूया. वाक्य असेल, त्या वाक्यामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आणि त्या शब्दांचा क्रम हा योग्य आहे की नाही हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. यानंतर बघा, वाक्यातील अशुद्ध शब्द, या अशुद्ध शब्दांची ओळख आपल्याला असायला पाहिजे. वाक्यात जे शब्द दिलेले आहेत ते शब्द कसे आहेत, शुद्ध आहेत की अशुद्ध आहेत हे ओळखता आलं पाहिजे व्याकरणाच्या नियमानुसार. आता शुद्ध अशुद्ध शब्द याचा पाठीमागे घटक आपण काय केलेला आहे, पाहिलेला आहे. हे आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखता आले पाहिजेत. म्हणजे वाक्य असेल तर वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखले तर आपल्याला त्या पद्धतीनं वाक्य शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे कळते. यानंतर बघा, शुद्ध वाक्य रचनेची ओळख. ज्या शब्दापासून वाक्य तयार झालेलं आहे ते वाक्य शुद्ध आहे का, वाक्य रचना त्याची कशी आहे, त्याच्यातील शब्द कसे आहेत हे आपल्याला काय करावं लागतं, काळजीपूर्वक पाहावं लागतं. या सर्व बाबींचा विचार करूनच शुद्ध वाक्यरचना ओळखून बरोबर उत्तराचं पर्याय आपण काय करायचं आहे, रंगवायचा आहे. आता यामधील या घटकावरील जे काही प्रश्न येतात, कशा प्रकारचे येतात त्याचे नमुना प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. असा प्रश्न आपल्याला आलेला आहे आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की या वाक्यातील अशुद्ध शब्द शोधायचा आहे. वाक्य आहे, तिरंगा ध्वज हे आपले राष्ट्रीय निशान आहे आणि पर्याय आहेत ध्वज, तिरंगा, निशान आणि राष्ट्रीय. आता याच्यामध्ये कोणता चुकीचा शब्द आहे आपण बघायचं. ध्वज हा बरोबर आहे, तिरंगा हाही शब्द बरोबर आहे,
निशान यामध्ये बघा न हा शेवटचा न जो आहे तो न हा बाणाचा असतो, त्यावेळेस निशान हा शब्द होतो. त्यामुळे हा जो निशान शब्द आहे हा चुकीचा आहे. हा राष्ट्रीय शब्द पण बरोबर आहे. त्यामुळे 3 नंबरचा जो पर्याय आहे तो निशान असं लिहित नसून अशा पद्धतीने लिहितात, म्हणजे हा शब्द निशान बरोबर आहे, म्हणजे हा चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे वर्तुळ 3 नंबरचं वर्तुळ आपण त्या ठिकाणी रंगवायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे पहा, याच्यामध्ये आहे या वाक्यातील एक भाग चुकीचा आहे. तो भाग पर्यायामधून आपण काय करायचा आहे, शोधायचा आहे. वाक्य आहे डॉक्टर चालक पेशंटला तपासतात. पर्याय आहेत पेशंट, चालक, पर्याय 1 व 2 आणि डॉक्टर. तर आता याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आपण असा विचार करायचा की पेशंटला तपासायचे. मग पेशंटला कोण तपासतं? तर पेशंटला डॉक्टर तपासतात. कोण तपासतात? डॉक्टर तपासत आहेत. डॉक्टर पेशंटला तपासतात. पण आपल्याला काय करायचंय? चुकीचा भाग दाखवायचा. मग हा डॉक्टर पर्याय या ठिकाणी आहे, परंतु तो चुकीचा आहे का? नाही, तो बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला चुकीचा पर्याय यामधून काय करायचा आहे? निवडायचा आहे. बर, मग चुकीचा पर्याय काय आहे? पेशंटला तपासतात, हा चुकीचा पर्याय आहे. मग आपण पेशंट आहे म्हणून 1 नंबरचा वर्तुळ लगेच रंगवायचा का? नाही. दुसरा पर्याय काय आहे बघा, चालक. हा चालक पेशंटला तपासतो का? नाही. म्हणून हे दोन्ही पर्याय येणार नाही, हे चुकीचेच आहेत. पण त्या ठिकाणी येतील का? नाही, कारण पर्याय नंबर 3 काय सांगतो? पर्याय 1 व 2, म्हणजे पर्याय 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय कसे आहेत? चुकीचे आहेत. आपण घाईमध्ये काय करतो? चुकीचा भाग म्हटलं की पेशंट आहे की त्या ठिकाणी लगेच 1 नंबरचं वर्तुळ रंगवून टाकतो. पण असं केल्यानं आपलं उत्तर काय होणार आहे? चुकणार आहे. त्यामुळे कोणताही प्रश्न सोडवत असताना त्याचे चारही पर्याय काय करायचेत? आपण काळजीपूर्वक वाचायचे, विचार करायचा आणि मगच त्याचं वर्तुळ रंगवायचं आहे. तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे? पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 नंबरचं वर्तुळ आपण अचूकपणे त्या ठिकाणी रंगवणार आहोत.